अभियंत्यावर चिखल फेकल्याप्रकरणी नितेश राणेंना 1 महिन्याचा कारावास मात्र तात्काळ शिक्षेला स्थगिती. मंत्री नितेश राणे यांच्या संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली. कणकवलीमध्ये मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चिखलफेक प्रकरणातून नितेश राणे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. मंत्री नितेश राणे यांच्या संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर येते. कणकवलीमध्ये मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चिखलफेक प्रकरणातून नितेश राणे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. मात्र 504 गुन्ह्याखाली नितेश राणे यांना न्यायालयाने दोषी ठरवण्यात आलेला आहे. त्यांना 1 महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. राष्ट्रीय गोवा महामार्गावरील खड्डे आणि दुरावस्थेसाठी उपअभियंता प्रकाश शेडेकर याच्यावर चिखलफेक प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने नितेश राणे यांच्यासह 40 जणांची निर्दोष मुक्तता केली आहे. नितेश राणे काँग्रेसमध्ये असताना जुलै 2019मध्ये उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखलफेक करण्यात आली होती आणि याबाबत न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे. कणकवली शहरातील रस्त्यांची परिस्थिती चिखलमय झालेली होती. त्यावेळी अभियंता प्रकाश शेडेकर यांना जाब विचारत शेडेकर यांच्यावर चिखलफेक आणि मारहाण करण्यात आल्याची शेडेकर यांनी तक्रार केली होती आणि त्या प्रकरणी नितेश राणे यांच्यावर 353, 332, 504, 506 कलमानुसार गुन्हा दाखल झाला होता. यातील 504 कलमाअंतर्गत सार्वजनिक ठिकाणी शांततेत नितेश राणे यांना 1 महिन्याचा कारावास आणि 1 लाख रुपये दंड सुनावण्यात आला आहे. तर इतर सर्व गुन्ह्यांमधून नितेश राणेंसह सहकाऱ्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. आरोपींच्या वतीनं त्या शिक्षेला स्थगिती मिळावी याकरिता अर्ज करण्यात आलेला आहे. त्या शिक्षेला स्थगिती देण्यात आलेली आहे. लवकरच याबाबत उच्च न्यायालयामध्ये दाद मागणार आहोत.